अरे बाप तिकडे घे रे याला. नमस्कार मित्रांनो, आज आला मी डे आउटिंगला सलील जेट सोबत. तर गाडी पार्क केली पुण्याजवळच एक लोकेशन आहे. मस्त इथं निवांत फिरायला आलोय. दिसतोय की मी चांगला मस्त. इथं गाय बी चारताय. लोक येतात शेवटूला आणि आम्ही येतो शेवटीच्या थोडं पुढं हुकुमला. भोगाव नंतर कोणतं गाव लागलं ते? पिंपरी का? पिंपरी पांपरी काय? भोगाव एक गाव लागतं शेवटूच्या रस्त्यालाच. तुम्ही तिथं शेवटूमध्ये एंटर करता ते लेफ्ट घेता ना, तिथून सरळ यायचं. सरळ आल्यानंतर एक अंगरेवाडी आहे. हा अंगरेवाडी ना, अंगरेवाडी म्हणून एक गाव लागतं. अंगरेवाडीतून थोडं पुढे यायचं. पुढे आल्यानंतर इंडस पब्लिक स्कूल आहे, तिथं गोशाळा पण आहे. त्या थोडं मागं थांबलं का राईट साईडला एक रस्ता जातो, पांदीचा रस्ता आहे. तिथं असं हे लोकेशन आहे. तुम्हाला आता मी तिथं येणार, तिथं त्या लोकेशनला जायचं, मस्त एन्जॉय करायचं, थांबायचं वगैरे. कारण की जवळ लोकेशन म्हणजे पीसफुल आहे. फील ॲट विलेज टाईप लोकेशन आहे. म्हणजे त्यांना होम सिकनेस होत असेल, म्हणजे गावाकडचे आठवण येत असेल, त्यांच्यासाठी एकदम भारी लोकेशन आहे. मी आता तुम्हाला दाखवतो लोकेशन कसं आहे. चला. मस्त गाय विचारत आहे. पुण्यापासून जवळपास सावने जवळपासून 2.5-3 किलोमीटरवर लोकेशन आहे. हुकुम म्हणून गाव आहे. तिथे एक लोकेशन आहे. मस्त वातावरण. भेटायला आलाय आम्हाला. कुरकुरे दे ना त्याला. कुठ काय करू आला तू? घाल त्याला काही मग काही ना काय खाते रे. ते काय खाल्लं आता? काय तू म्हणला तेच होतं काय? नाही का कुरकुरे कुत्रे माहिती. हो यार, तू कुत्रे पाळतो झाला. काय तो का? काय नाव काय ओय बाबा, माय लागलो गु. मी नाही ए तिकडे फेक त्याला. तिकडे फेक ना काहीतरी. अरे बाप तिकडे घे रे याला. त्याला आवाज येत तिकडं. आपल्याला तिकडं जाय बाबा. तिकडं बा अंगावर कुठे उराला. हायवे पाय ना कसला तो डॉबर मॅन. द्यायचा सुपला शॉट मला. तिकडच काही काय इकडं न घेऊ. कसा असतो रे बाबा. आलं माझ्याकडे तिकडं. मी चाललो गाडीत. गेला 500 गेला. इकडं नको म्हणा. आयुष्यात आधी दिसलंय तकलीफ चालू. गाडीचं बस वाटलं मला. तर लोकेशन तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला लोकेशन पिन करून याची गुगल मॅपवर लोकेशन पिन करून सांगून दे. लोकेशन बघून घ्या पहिले पूर्ण. आवाज येतं की नाही काय माहीत. गाय चारताय त्यांचं याचं. गाय चारताय त्यांचं ते घंटी असते गायला, त्याचा आवाज येतो. आम्ही निघालो आपण इथं. आता पण ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. हो आत्ताच करामध्ये दाखवलं आहे. तो रिझल्ट तुम्ही पाहिला असेल ते पाहता मशी आर्टिस्ट. त्यावर आम्ही मेदूवडा सांबर आणि भोवनी वागवली मिसळ. ती पण आम्ही खातोय हॉटेल दुर्गा सिन्स 1987. आणि आम्ही कोल्ड कॉफी मागवली जी दुर्गा कॅफेची फेमस आहे. ती पण खाणार आहे आम्ही. चला आता ताव मारू. कॉफी आलेली. कॉफी तर आपला सांबार संपून गेला. त्याचा बी सिंगल पावर उडेल.